अनाया आम्हाला नवसाने झाली आहे का आणि त्याचसाठी आम्ही विठू माऊलीच्या दर्शनाला चाललो आहे का हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. पण त्याआधी आज पहाटे पहाटे उठून देवांची पूजा करून आम्ही निघालो होतो आमच्या प्रवासाला. आम्ही चाललो आहे पंढरपूरला. वाटेत थांबून मस्त चहा पिला. घरात असं वाटत नाही की थंडी असेल, पण बाहेर निघाल्यावर कळलं की थंडी किती आहे. तिकडे पोहोचल्यावर आम्ही हॉटेल ऑलरेडी बुक केलं होतं. छान असं तयार झालो आणि आम्ही दर्शनासाठी निघालो होतो. आता याला तुम्ही नवस म्हणा किंवा काळजीपोटी देवाला केलेली प्रार्थना म्हणा. अनाया होण्याच्या आधी म्हणजे माझ्या डिलिव्हरीच्या आधी मम्मींनी हे विठ्ठलाजवळ म्हटलं होतं की सगळं काही छान सुखरूप होऊ दे, मी तुझ्या दर्शनाला नक्की येईल. आणि तोच नवस आम्हाला पूर्ण करायचा होता आणि यासाठी आज आम्ही पंढरपूरला आलो होतो. आणि हीच गोष्ट नाही तर आणखी एक अशी गोष्ट आहे जी माझ्या मनात अजूनही आहे आणि ती मी बोलली होती, म्हणजे देवाला प्रार्थनाच केली होती. पण ते असतं ना की जोपर्यंत आपण ते पूर्ण करत नाही आपल्या डोक्यात फिरत असतं. तर जेव्हा केव्हा ते होईल ना, नक्की मी तुमच्याशी शेअर करेन. मी यूट्यूबवर लॉंग ब्लॉग सुद्धा पोस्ट केला होता आणि त्यावर बऱ्याच कमेंट्स होत्या की तुम्ही काही पैसे देऊन दर्शन घेतलं का, पास आहे का, किती वेळ लागला. तर तिथे पास तर त्यावेळी अवेलेबल नव्हती, कारण तो पीक टाइम होता 25 डिसेंबर ते 1 जानेवारीच्या काळामध्ये. आणि वेळ किती लागला तर रांगेत आम्हाला ऑलमोस्ट 4 ते 5 तास लागले होते आणि मग आमचं दर्शन झालं. हॉटेलवर रात्रभर आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो.